नुकताच जगदीप धनखड यांनी उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिलेला आहे. परंतु राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखं आहे. कारण 3 तासामध्ये असं काय घडलं की त्यांना आपला राजीनामा द्यावा लागणार आहे. नमस्कार मित्रांनो, मी आहे राज आणि तुम्ही बघत आहात राज तक मराठी. याचाच आपण उलगडा करणार आहोत. या 3 तासामध्ये काय झालं, त्यांच्यावर दबाव होता, त्यांना आपल्या आरोग्यासाठी हा राजीनामा दिलेला आहे. तर जगदीप धनखड यांनी सोमवारी संध्याकाळी प्रकृतीच्या कारणास्तव अचानक उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला. धनखड यांचा राजीनामा अशा वेळी आला जेव्हा संसदेचे पावसाळी अधिवेशनाला फक्त 1 दिवस बाकी राहिला होता. त्या तब्येतीचं कारण देत त्यांना राजीनामा देण्याची बाब अनेक विश्लेषकांना पटलेले नाही. कारण की उपराष्ट्रपती यांच्या राजीनाम्याचे टायमिंग पाहून अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. काहींच्या मते उपराष्ट्रपती धनखड आणि सरकार यांच्यात सर्व काही ठीक नाही. ही नाराजगी इतकी वाढली की धनखड यांनी त्यांच्या आपल्या पदाचा राजीनामा दिलेला आहे. मध्यंतरीच बघायचं झालं तर शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर सरकारच्या भूमिकेशीही उपराष्ट्रपती धनखड सहमत नव्हते. कारण की धनखड स्वतः शेतकरी कुटुंबामधून येतात आणि त्यांना हा मुद्दा मूळ मान्यच नव्हता, त्यांना मान्य करायचा होता. परंतु अनेकांनी विरोध केल्यामुळं की त्यांच्यावर अजून काय दबाव होता, हा मुद्दा त्यांनी जाहीर व्यासपीठावर देखील मांडला होता आणि त्यातूनच झालेल्या संघर्षातून धनखड यांनी राजीनामा दिला असं काहींचे म्हणणे आहे. तसं बघायचं झालं तर या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जगदीप धनखड सक्रियतेने कामकाजाला पाहायला मिळाले होते. संसदेत त्यांनी अनेक बैठकाही घेतल्या. सोमवारी संध्याकाळी त्यांनी 6 वाजता जगदीप धनखड यांनी विरोधी पक्षातील खासदारांची देखील भेट घेतली होती. त्यावेळी धनखड यांनी तब्येतीबाबत काही उल्लेख केला नव्हता. परंतु त्यानंतर 3 तासामध्ये धनखड यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. असं काय झालं 3 तासामध्ये की त्यांना राजीनामा द्यावा लागला? जगदीप धनखड यांचा हा निर्णय न पटण्याचं कारण म्हणजे त्यांनी पूर्वनियोजित दौरे 23 जुलैला धनखड राजस्थानच्या जयपूर दौऱ्यावर जाणार होते. तिथे उपराष्ट्रपती इस्टेट डेव्हलपर्स संघाशी संवाद साधणार होते. उपराष्ट्रपती सचिवालयाकडून या कार्यक्रमाची पत्रिकाही प्रसिद्ध करण्यात आली होती. राजकीय आशुतोष सांगतात की धनखड यांचा राजीनामा तब्येतीच्या कारणाने झाला नाही हे मी पूर्ण जबाबदारीने सांगू शकतो. मागील काही दिवसापासून जे घडत होते त्यामुळे ते व्यथित झाले होते. धनखड सरकारच्या भूमिकेमुळे नाराज होते. त्यांनी बरेचदा त्यांची नाराजी काही लोकांसमोर बोलून दाखवली असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्याशिवाय पुढील 2 ते 4 दिवसात सर्व काही स्पष्ट होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. आता अशाच प्रकारचे जे तर्कवितर्के लागू लागले आहेत. तसं बघायचं झालं तर एका ज्येष्ठ पत्रकारानेही यावर प्रतिक्रिया दिलेली आहे. मी दीर्घकाळापासून जगदीप धनखड यांना ओळखतो. त्यांच्या कार्यशैलीबाबत मला बरीच माहिती आहे. ते भारताचे सर्वात स्पष्ट वक्ते उपराष्ट्रपती राहिलेले आहेत. ते फायटर आहेत आणि हार मानणारे नाहीत. यातूनच त्यांनी दिलेला राजीनामा तब्येतीच्या कारणावरून नक्कीच नाही. यामागे खूप मोठे कारण दडले आहे. मात्र प्रकृतीच्या कारणांचा हवाला दिला जातो. परंतु तब्येतीबाबत एका दिवसातच कळालं हे पटत नाही. त्याच पावसाळी अधिवेशन सुरू झाल्यावरच राजीनामा देणे ही वेळ काहीतरी वेगळीच सांगते असं पत्रकार विजय त्रिवेदी यांनी म्हटलेलं आहे. तसेच बघा, काँग्रेसचे राज्यसभा खासदार जे अखिलेश प्रसाद सिंग आहेत यांनी म्हटलं आहे की बातमी आमच्यासाठी शॉकिंग आहे. कारण संध्याकाळी 4:45 मी त्यांच्या कॅबिनमधून बाहेर पडलो होतो. माझ्यासोबत जयराम, रमेश, प्रमोद आणि तिवारी होते. आमची न्यायमूर्ती वर्माविरोधात महाभियोगाच्या मुद्द्यावर चर्चाही झाली. परंतु त्याच वेळी उपराष्ट्रपतींची तब्येत खराब झाली असं दिसले. ते निष्पक्षते सभागृह चालवण्याचा प्रयत्न करायचे. त्यांचा राजीनामा देशातील राजकारणात धक्का मानला जात असं त्यांना सांगितलेलं आहे. तर उपराष्ट्रपतींचा राजीनामा रहस्यमय आहे. संध्याकाळी 5 पर्यंत मी त्यांच्यासोबत होतो. त्यानंतर संध्याकाळी 7:30 वाजता माझे त्यांच्याशी फोनवर सुद्धा बोलणं झालं. धनखड यांनी त्यांच्या तब्येतीला प्राधान्य दिले पाहिजे या दुमत नाही, परंतु या राजीनाम्यामागे बरेच काही लपलेलं आहे असं राष्ट्रवादी नेते जयराम रमेश यांनी सांगितलेलं आहे. कारण की त्याचं कारण सुद्धा तसंच आहे. कारण की अशा 3 तासामध्ये काय झालं का ते शेतकऱ्याच्या मदतीनं उपस्थित केला होता. याच दिवशी त्यांनी व्यासपीठावर आपली मनातली खतखत व्यक्त केली होती. ते या मुद्द्याशी नाराज होते, असहमत होते. त्यामुळेच हा राजीनामा दिला असावा असे आता तर्कवितर्क लागले आहेत. तर मंडळी, तुम्हाला यावर काय वाटतंय? ते खरंच शरीरानं थकून गेलेले आहेत, त्यांचं खरंच दुखत आहे का? यामागे काहीतरी राजकीय डाव खेळला जातोय, त्यांच्यावर दबाव आणला जातोय म्हणून त्यांना 3 तासामध्ये राजीनामा दिलेला आहे? नक्की कमेंट करून सांगा आणि बघत राहा राज तक मराठी. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओची अपडेट तुमच्यापर्यंत मिळून जाईल. तोपर्यंत थांबूया आणि पुन्हा घेऊन येतो असाच एक नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय हिंद.